125 वर्षांची परंपरा असलेल्या प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध चिपळूणच्या खेड पाचमाडकर विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून भाविकांनी दिंडीच्या माध्यमातून विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे। आज सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह दिसतोय आणि विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तीचा महापूर उसळलेला दिसतोय। मी आता आहे चिपळूण मधील खेड येथील विठ्ठल पाचमाडकर मंदिरामध्ये। प्रतिपंढरपूर अशी त्याची ओळख आहे आणि तब्बल 125 वर्षांचं हे जुनं मंदिर आहे आणि खूप मोठी परंपरा या मंदिराला आहे। आज आषाढी एकादशी निमित्त तुम्ही बघू शकता की मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळलेली आहे। अबालवृद्ध या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। गेल्या 125 वर्षांपासून या ठिकाणी या मंदिरामध्ये आषाढी एकादशी साजरी केली जाते। त्याचबरोबर विठ्ठलाचे जे जे सण उत्सव असतात ते साजरे केले जातात। आज सकाळपासून विविध धार्मिक विधी या ठिकाणी पार पडत आहेत। विठ्ठलाचा गजर केला जात आहे, अभंग कीर्तन अशा पद्धतीने या ठिकाणी हे मंदिरामध्ये विविध कार्यक्रम होत आहेत। आज अत्यंत भक्तिमय वातावरणात या ठिकाणी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे। भक्तांचा या ठिकाणी दर्शनासाठी महापूर उसळलेला आपण बघतोय। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। चौथी पिढी चालू आहे। त्यात गांधी असतील, खातू असतील आणि पण असे विविध जुने मंडळी त्यांनी हे मंदिर 1910 साली प्रथम बांधलं। त्यानंतर प्रत्येक पिढीनुसार त्याचं जीर्णोद्धार केला गेला। नंतर आता ही तरुण पिढी आता आहे, सगळे आमची वारसा चालूत आहे। त्यांच्या मनात आलं की आता सगळीकडे मंदिरं नवीन नवीन होत आहेत, तर आपलं पण मंदिर व्यवस्थित झालं पाहिजे। या दृष्टीने सगळ्यांनी पुढाकार घेऊन 9 मार्च 2025 रोजी आपल्या मंदिराचं जीर्णोद्धार व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली। यासाठी चिपळूण शहरातले सगळे नागरिक, नंतर माहेरवासनी आणि इतर सगळी मंडळी मोठा हातभार लावलेला आहे। त्यांच्यामुळे हे सहज शक्य झालेलं आहे। आज गेले 125 वर्ष जुनं असं या आमची मंदिराची ख्याती आहे आणि आम्ही विविध कार्यक्रम आषाढी एकादशी समजा असेल किंवा अनेक दर बुधवारची आमची आरती असते, कार्तिकी एकादशी असते, सप्ताह जे जे आपले हिंदू राष्ट्रामध्ये जे जे सण आहेत ते सण आम्ही वर्षभर ह्या मंदिरामध्ये राबवत असतो, जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ व्हावा आणि जास्तीत जास्त भाविक ह्या पांडुरंगापर्यंत पोचावे या दृष्टीनं अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम असतील किंवा धार्मिक विधी असतील, हे सर्व कार्यक्रम आम्ही वर्षभर या मंदिराच्या माध्यमातून राबवत असतो आणि एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। 125 वर्षाची परंपरा जपण्याचं काम हे आमचं सगळ्यांची संस्कृती जपण्याचं काम आपलं आहे। त्या दृष्टीचा विचार करूनच आम्ही सर्व सण साजरे करतो।